Hello friends, today we are studying seed and fruit development. Now, what is the seed? Seed is the fertilized ovule. After the process of fertilization, the ovule is produces the seed within the fruit. Seed development is initiated by fertilization. If you are observing the ovule, the outer covering of the ovule is called as a integument. The integument of fertilized ovule is persist and get transformed into the seed coat of mature seed. सीड काय आहे तर सीड हे एक फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल आहे. या सीडच्या भोवती जे आवरण असतं त्याला सीड कोट असं म्हणतात. सीड कोटची निर्मिती ही इंटिग्युमेंट्सपासून होते. जर ओव्ह्यूल दोन इंटिग्युमेंटचं असेल, ज्याला बायटेग्मिक ओव्ह्यूल असं म्हणतो आपण, तर त्याचे जे काही आउटर सीड कोट असतं त्या दोन इंटिग्युमेंटचं मिळून सीड कोटची निर्मिती होते. यामधलं जे आउटर कवरिंग असतं जे टिपिकली हार्ड असतं त्याला टेस्टा असं म्हणतात. आणि आतील जो लेयर असतो त्याच्या आतमध्ये तो थिन असतो, मेम्ब्रॅनस असतो, त्याला टेगमन असं म्हणतात. फिगरमध्ये तुम्हाला क्लिअर दिसतंय. दिस इज द डायग्राम ऑफ बीन सीड showing the testa and tegmen together called as a seed coat. How seed coat is made up of? Seed coat is made up from testa and tegmen. Testa is the outermost protective covering, while the tegmen is the inner thin membranous layer present within the testa. What happens sometimes in some seeds, the nucellus of the ovule may persist in some genera like black pepper, beet, and in the form of thin papery layer is called as a perisperm. काही सीडमध्ये तुम्ही पाहिलं असेल का न्यूसेलस जो असतो तो रिमेन्स असतो. सीड तयार झालं तरी त्या ठिकाणी तो शिल्लक राहतो आणि त्याचं रूपांतर थिन पेपरी मेम्ब्रॅनस स्ट्रक्चरमध्ये होतं. त्याला पेरिस्पर्म असं म्हणतात. डायग्राममध्ये तुम्हाला या ठिकाणी बीट यामध्ये क्लिअर कट मध्यभागी पेरिस्पर्म पापुद्र्यासारखा भाग दिसतो सीडमधला, त्याला पेरिस्पर्म असं म्हणतात. हे होतं सीड म्हणजे काय, सीडच्या आवरणाला सीड कोट कसं तयार होतं आणि सीडच्या आतमध्ये न्यूसेलस रिमेन्स असेल इन द फॉर्म ऑफ थिन पेपरी स्ट्रक्चर, त्याला पेरिस्पर्म असं म्हणतात. सीडचे मुख्य दोन प्रकार असतात. एक असतं नॉन एंडोस्पर्मिक सीड आणि दुसरं असतं एंडोस्पर्मिक सीड. आपण वन बाय वन पाहू. नॉन एंडोस्पर्मिक सीड म्हणजेच एक्स अल्बुमिनस सीड. उदाहरणार्थ पी, बीन. During the
development of the embryo utilize the complete endosperm. The endosperm is not remain in the mature seed. Such a seed is called as a non-endospermic or X-albuminous seed. ज्या सीडमध्ये एंडोस्पर्म नसतं, आता एंडोस्पर्म काय आहे तर एंडोस्पर्म इज अ मास ऑफ न्यूट्रिटिव्ह टिश्यू. हे एक प्रकारे एंडोस्पर्मचं खाद्य असतं और फूड मटेरियल आहे. ज्या सीडमध्ये एम्ब्रियो काय करतो तर सगळाच्या सगळा एंडोस्पर्म खाऊन टाकतो, त्या मॅच्युअर सीडमध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहत नाही, अशा सीडला म्हणायचं नॉन एंडोस्पर्मिक सीड. उदाहरणं वाटाणा पाहिला असेल बी, ग्राम, पी एक्सेट्रा. आता दुसरे जे सीडचा प्रकार आहे त्याला म्हणायचं एंडोस्पर्मिक सीड. व्हॉट इज एंडोस्पर्मिक सीड? इन द मॅच्युअर सीड embryo does not utilize all endosperm, so the endosperm is remain in the seed. Such a seed is called as a endospermic seed or albuminous seed. म्हणजे काय तर या सीडमध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहतो. तो शिल्लक कशामुळे राहतो तर हा एंडोस्पर्म जो काही एम्ब्रियो आहे तो सर्वच्या सर्व युटिलाइज करत नाही, वापरत नाही, म्हणून तो एंडोस्पर्म शिल्लक राहतो त्या सीडमध्ये. म्हणून त्या मॅच्युअर सीडला एंडोस्पर्मिक सीड म्हणतात. उदाहरणार्थ पाहिलं असेल तुम्ही कॅस्टर एरंडी पाहिलं असेल, किंवा आपण जे मागच्या लेक्चरमध्ये बी सांगितलं होतं कोकोनटमधलं जे वॉटर असतं ते असतं एंडोस्पर्म, जे शिल्लक राहिलेलं आहे, म्हणून ते अल्बुमिनस सीड आहे. कोकोनट इज द अल्बुमिनस सीड. मका पाहिला असेल मेज इज ऑल्सो अल्बुमिनस सीड. Remember these things. Many times this question is asked. The endospermic seed and non-endospermic seed. The cotyledons in some non-endospermic seed act as a food storage. आता काही सीड म्हणजेच वाटाणा पाहिला असेल, यामध्ये तुम्हाला जे काही कॉटिलिडॉन आहे, कॉटिलिडॉन म्हणजे दल, या दलामध्ये काय असतं तर या दलामध्ये तुम्हाला फूड मटेरियल स्टोअर्ड करून ठेवलेलं असतं. कारण नॉन एंडोस्पर्मिक सीडमध्ये या ठिकाणी एंडोस्पर्म नसतो. मग अशा वेळेस काय केलेलं असतं तर या ठिकाणी जे काही कॉटिलिडॉन्स असतात त्यामध्ये फूड स्टोरेज करून ठेवलेलं असतं, म्हणून ते थिक असतात आणि ते परफॉर्मसुद्धा करतात फोटोसिंथेसिसचं काम. आता ज्यावेळेस सीडचं जर्मिनेशन व्हायचं असेल तर मायक्रोपाईल परसिस्टिंग ए स्मॉल पोअर्स दॅट अलाव द एंट्री ऑफ वॉटर अँड ऑक्सिजन. आपण काय करतो आता बऱ्याच वेळेस घरी पाहतो आपण का ज्यावेळेस आपण मूग, मटकी, हरभरा पाण्यामध्ये टाकतो तर त्यावेळेस काय होतं, हे पाणी बरोबर मायक्रोपाईलच्या द्वारे कशात जातं तर सीड आणि प्रोसेस ऑफ जर्मिनेशन सुरू होते. तर मायक्रोपाईल तुम्हाला या डायग्राममध्ये दिसतंय, ही मायक्रोपाईल हे स्मॉल ओपनिंग असतं ज्याद्वारे ऑक्सिजन आणि वॉटर हे एंट्री करतं आणि इट हेल्प्स टू द जर्मिनेशन ऑफ सीड. अशा पद्धतीने आपण ब्रीफली सीड पाहिलं. काय काय पाहिलं तर सीडविषयी. व्हॉट इज अ सीड? सीड इज द फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल, लक्षात ठेवणार. दुसरं महत्त्वाचं आहे का सीडच्या भोवती जे आवरण असतं त्याला म्हणतात सीड कोट. याची निर्मिती इंटिग्युमेंटपासून होते. इंटिग्युमेंट्स जे असतात आउटर इंटिग्युमेंट्स आणि इनर इंटिग्युमेंट असतात. आउटर इंटिग्युमेंटपासून टेस्टा तयार होतं आणि इनर इंटिग्युमेंटपासून टेगमन तयार होतं. आणि काही सीडमध्ये काय होतं तर न्यूसेलस जो असतो तो शिल्लक राहतो इन द फॉर्म ऑफ परसिस्टंट राहतो इन द फॉर्म ऑफ थिन पेपरी स्ट्रक्चर, त्याला पेरिस्पर्म असं म्हणतात. सीडचे दोन प्रकार असतात, एंडोस्पर्मिक आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड. नॉन एंडोस्पर्मिक सीड म्हणजे ज्या सीडमध्ये एंडोस्पर्म नाही त्याला म्हणायचं नॉन एंडोस्पर्मिक सीड. आणि ज्या सीडमध्ये एंडोस्पर्म शिल्लक राहतो
त्याला म्हणतात एंडोस्पर्मिक सीड. एंडोस्पर्मिक सीडचं एक्झाम्पल कॅस्टर, कोकोनट, मेज. आणि नॉन एंडोस्पर्मिक सीडचं एक्झाम्पल पी आणि बीन. आता काही सीडमध्ये काय होतं तर एंडोस्पर्म नसतो. अशा सीड म्हणजे नॉन एंडोस्पर्मिक सीडमध्ये तर फूड मटेरियल तर लागतं एम्ब्रिओसाठी. ते स्टोअर करून ठेवलेलं असतं कॉटिलिडॉन्समध्ये. कशात ठेवलेलं असतं तर कॉटिलिडॉन्समध्ये. ओके, आता आपण जाणार आहोत पुढं फ्रूट म्हणजे काय पाहणार आहोत. फ्रूट इज द फर्टिलाइज्ड ओव्हरी. आता आपण याच्या अगोदर सीड पाहिलं ते काय होतं, फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल होतं. आणि फ्रूट काय आहे तर इट इज द फर्टिलाइज्ड ओव्हरी. रिमेंबर दिस थिंग. व्याख्या मोठी आहे पण शॉर्टली तुम्हाला समजलं पाहिजे फ्रूट म्हणजे काय. ॲक्च्युली फ्रूट इज द रायपन्ड fertilized ovary with containing 1 to many seeds with associated or non-associated parts. पण एवढी मोठी डेफिनेशन तुम्हाला गरजेचे नाही. तुम्हाला फक्त माहिती पाहिजे व्हॉट इज अ फ्रूट. फ्रूट इज द फर्टिलाइज्ड ओव्हरी. आता फ्रूटची निर्मिती कशी झालेली आहे तर फ्रूटची निर्मिती आपण पाहिलं का ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन वन ऑफ द मेल गॅमेट फ्युजेस विथ द एग. आणि एगपासून मिळतं आपल्याला झायगोट. ओके, हां. आणि झायगोट अँड द ओव्हरी बिगेन्स द डिफरन्शिएटेड इन टू द फ्रूट. म्हणजे थोडक्यात काय तर फ्रूटची निर्मिती ही ओव्हरीपासून होते. टोटली ओव्हरीमध्ये पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस होतात आणि जी ओव्हरीची वॉल असते त्या ओव्हरीच्या वॉलला या ठिकाणी पेरिकार्प असं म्हणतात. पेरिकार्प इज बेसिकली 3 लेयर्ड which is get differentiated into the एपिकार्प, मेझोकार्प आणि एंडोकार्प. आता हे फिगर दाखवलेली तुम्हाला मँगोमध्ये. मँगो इज अ फ्लेशी फ्रूट विच शोज द एपिकार्प, मेझोकार्प आणि एंडोकार्प. एपिकार्प म्हणजे काय असतं तर बाहेरचं सगळ्यात, पेरिकार्पच्या सगळ्यात बाहेरच्या भागाला म्हणायचं, पेरिकार्पच्या सगळ्यात बाहेरच्या भागाला म्हणायचं एपिकार्प. त्याच्यानंतर दुसरा जो लेयर असतो जो आपण खातो, पल्पी असतो, ज्युसी असतो, त्याला मेझोकार्प. आणि सगळ्यात आतमधला जो असतो जी कोय आपण म्हणतो त्याला म्हणतात एंडोकार्प. अशा पद्धतीने फ्रूट म्हणजे काय आणि फ्रूटच्या वॉलचे 3 भाग कोणते. लेट्स मूव्ह टुवर्ड द सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन. आता कशासाठी निर्मिती झाली, काय महत्त्व आहे सीड आणि फ्रूटचं. तर पहिलं आहे का फ्रूट जे असतं विच प्रोव्हाइडिंग द नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड्स. सीड्सला जे फूड मटेरियल असतं, नरिशमेंटचं काम आहे जे फ्रूट करतं. सेकंड, फ्रूट प्रोटेक्ट्स द सीड इन इमॅच्युअर कंडिशन. ज्यावेळेस सीड हे इमॅच्युअर कंडिशनमध्ये असतं त्यावेळेस फ्रूट त्याचं प्रोटेक्शन करतं. थर्ड, सीड सर्व्स ॲज अन इम्पॉर्टंट प्रोपोगेटिंग ऑर्गन ऑफ द प्लांट्स. जर नवीन प्लांटची निर्मिती करायची असेल तर आपण कशाचा उपयोग करतो तर सीडचा. म्हणून सीडला काय म्हटलेलं आहे का इम्पॉर्टंट प्रोपोगेटिंग ऑर्गन किंवा युनिट म्हणतो आपण त्याला, किंवा भाग म्हणतो प्लांटचा. आणि चौथा आहे, फोर्थ आहे, द फ्रूट हेल्प्स आता डिस्पर्सल ऑफ द सीड अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्पेसीज. थोडक्यात काय, आता आपण बीजापासून त्या जातीची आपण काय करू शकतो तर निर्मिती करू शकतो. आणि फळामध्ये बी असल्यामुळं त्याचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डिस्पर्सल होण्यास फ्रूट मदत करतो. आता शेवटचा भाग पाहणार आहोत ज्याला म्हणतो आपण डॉर्मन्सी. आता काय डॉर्मन्सी म्हणजे काय असतं. आता तुम्ही पाहिलं असेल लगेच जे काही सीड असतं तयार झालं आणि त्याला फेवरेबल कंडिशन नसली तर ते सीड तसंच पडून राहतं मातीमध्ये बराच दिवस. ज्यावेळेस त्याला फेवरेबल कंडिशन येते त्यावेळेस ते सीड जर्मिनेट होतं.
तो जो कालावधी असतो मधला, ज्या कालावधीमध्ये सीड तसंच आहे, ते जर्मिनेट होत नाही, ते मॅच्युअर असलं तरी, अशा वेळेस त्या कंडिशनला डॉर्मन्सी असं म्हणतात. आता एक्झॅक्टली डेफिनेशन काय डॉर्मन्सीची, तर डॉर्मन्सी इज अ स्ट्रक्चरल ऑर फिजिओलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्वायवल इज कॉल्ड ॲज ए डॉर्मन्सी. स्ट्रक्चरल और फिजिओलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम. अडॅप्टिव्ह मेकॅनिझम असं असतं का ज्यामध्ये फेवरेबल कंडिशन येत नाही तेव्हापर्यंत एम्ब्रिओची वाढ टेम्पररीली अरेस्ट करून ठेवलेली असते. म्हणजेच डॉर्मन्सी इज द स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट that facilitate the survival of organism during the adverse environmental condition. म्हणजे ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन असेल त्यावेळेस काय केलेलं असतं, तर सीडची जी जर्मिनेशन आहे ते थांबवलेलं असतं टेम्पररी कालापुरतं. त्याला म्हणायचं असतं डॉर्मन्सी. त्याला काय म्हणायचं मग, डॉर्मन्सी. ओके. मॅच्युअर अँड वायबल सीड्स विल नॉट जर्मिनेट इवन इन द प्रेझन्स ऑफ फेवरेबल कंडिशन अँड दे आर डिस्पर्स्ड at different places during the dormancy. Viable seeds germinate only after completion of dormancy period. Viable seed जे असतं, the seed which is having the ability to germinate is called as a viable seed. असं सीड काय जेव्हापर्यंत त्याची डॉर्मन्सी संपत नाही तेव्हापर्यंत ते ॲबल होत नाही, ते जर्मिनेट होऊ शकत नाही, जरी तुम्ही त्याला फेवरेबल कंडिशन दिली तरी. म्हणजे डॉर्मन्सी खूप महत्त्वाचं पार्ट आहे सीडमध्ये. सीडमध्ये डॉर्मन्सी पूर्ण कालावधी झाल्याशिवाय सीडचं जर्मिनेशन होत नाही. थोडक्यात काय आहे का डॉर्मन्सी ही स्ट्रक्चरल और फिजिओलॉजिकल अडॅप्टिव्ह मेकॅनिझम आहे फॉर सर्वाईव्ह होण्यासाठी. ते सीड सर्वाईव्ह होण्यासाठी आणि त्याच्यापासून नवीन सीडलिंग तयार होण्यासाठी डॉर्मन्सी होणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, थँक्यू.